संजय राऊतांनी लिहिलेल्या अग्रलेखामुळे मुलांचे ढुंगण पुसतात. त्या पेपरमध्ये नुसतं मापं काढतात. आमदार गोपीचंद पडळकरांची शिवसेना नेते खासदार संजय राऊतांवर खरमरी टीका. तर विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटलांच्या हाताखालचे सगळे फुटतील. ईश्वरपूरमध्ये काय होतं पहा. पडळकरांचं जयंत पाटलांना ओपन चॅलेंज. समुद्रातून पाईपलाईनच्या वक्तव्यावर मला प्रचंड ट्रोल करण्यात आलं आहे. मिडल ईस्ट इंडिया प्रोजेक्ट हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. याबाबत सगळीकडे बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. संजय राऊत यांना टीका करण्याशिवाय काय काम आहे का? त्यांना फक्त अग्रलेख लिहिता येतो. काय असतं त्या अग्रलेखांमध्ये? त्या अग्रलेखाने महाराष्ट्रातील लोक आपल्या लेखाचं ढुंगण पुसतात. त्यांच्या अग्रलेखांमध्ये महाराष्ट्राचा विकास उपक्रम याबाबत कधी लिहिलेलं पाहिलं आहे का? नुसतं याची मापं काढं त्याची मापं काढं हेच उद्योग चालत असल्याची सडकून टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सांगलीमध्ये ते आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आता 2 नगरसेवक फुटले आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांच्या जवळचे सगळेच फुटतील. सांगली महापालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 3 नगरसेवक आहेत. त्यातील गटनेत्यासह 2 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जयंत पाटलांच्या हाताखालचे सगळेच फुटतील. आता विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर ईश्वरपूरमधले किती नगरसेवक फुटतात हा फक्त आकडा तुम्ही बघा, असं खुलं आव्हान जयंत पाटलांना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील नेते जो उमेदवार देतील आम्ही त्याच्या पाठीशी ठाम उभं राहू. असा आमचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. मला ट्रोलिंग करण्यात जयंत पाटलांचं डोकं. समुद्रामधून पाईपलाईन आणण्याच्या वक्तव्यावरून मला ट्रोलिंग केलं जातं आहे आणि यामागे जयंत पाटलांचं डोकं आहे. सोशल मीडियावर फेक अकाउंट काढून मला ट्रोलिंग करण्याचं काम सुरू आहे. जयंत पाटील शिराळा, वाळवा, बोरगाव, कासेगाव याच्या बाहेरच पडत नाहीत. लोकांच्या बारशाला लग्नाला जाण्याचे उद्योग सध्या करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. संजय राऊत हे बघा, मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन हा एक मोठा प्रोजेक्ट केंद्र सरकार हातात सगळीकडे आहेत. मोठ्या ह्याच्या बातम्या आलेल्या आहेत सगळ्या वर्तमानपत्रामध्ये. संजय राऊत काय आहे? संजय राऊताला काम नाही. त्यानं कधी काय गटार बांधलंय, एखादं संडास बांधलंय? तो आता 10-20 वर्ष झालं खासदार आहे. तुम्ही फोटो कधी मला दाखवा ना. एखादं हे विकासाचं काम संजय राऊताच्या फंडातनं केलंय किंवा संजय राऊताची सत्ता असताना एखादा मोठा प्रोजेक्ट केलाय, त्याला काय माहीत आहे? अग्रलेख लिहायचा. अरे त्या अग्रलेखानं बारक्या पोराचं ढुंगण पुसते ती. त्याचा उपयोग काय त्या अग्रलेखाचा? काय त्या अग्रलेखामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं काय लिहिलंय? त्यामध्ये महाराष्ट्राचं कल्याण करायचं आहे, मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, त्यामध्ये संजय राऊतांनी एखादा लेख लिहिला हे अशा पद्धतीनं दुष्काळ मिटवायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय दुष्काळी तालुके आहेत किंवा कोकणामध्ये एवढं मोठं सगळं सौंदर्य मिळालं आहे, समुद्र मिळाला आहे, तिथं काय पर्यटन केंद्र डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन हब करण्याच्या दृष्टीने काय लिहिलं आहे? मुंबईमध्ये काय नाही हो. नुसतं ह्याची मापं काढ त्याची मापं काढ. तुम्ही बघितलं पाहिजे ना तुम्ही काय चाललंय ते. 40,000 कोटी रुपयाची ही योजना आहे. सगळीकडेच काल मला आधी एवढं ह्याने टार्गेट केलं जयंत पाटलाचं डोकं. त्यांचे सगळं पहिल्यांदा त्यांच्या अकाउंटवरून पडलं करून. त्यांचं काय फेक अकाउंट आहे, विरोधकांच्यावरती टीका काय पहिलं त्यावर पडलं. अरे याला माहीत पाहिजे ना काय चाललंय. आता शिराळा, तिथून वाळवान, बोरगाव, कासेगाव ह्याच्या बाहेरच पडायला वेळ मिळणार त्याला. कुणा सवसण्याला जाते, कुणा बारशा जाते, ही वेळ आलेली आता त्यांच्यावर. हे बघायला वेळच नाही. आज एवढा मोठा प्रोजेक्ट जर सुरू असेल तुम्ही माहिती घ्या. 3300 मीटर खोल, 2000 किलोमीटर लांबी, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याकडे गॅस जो येतो तिकडं गॅस लिक्विड स्वरूपात करतात, परत टँकरमध्ये भरायचं, परत भारतात आल्यावर परत त्याचा गॅस तयार करायचा. एवढं मोठं नुकसान आहे हे. मग लाट आली, मंदी आली, अमुक आल्या, त्याचं सोल्युशन माननीय मोदी साहेब काढायला लागलेत ना. त्याच्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघा. हा काय राजकारणाचा मुद्दा नाही ना. जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा सगळ्यांनीच एक व्हायचं असतं. तेव्हा गट पक्ष पार्ट्या बाजूला ठेवून आता हे जागतिकच संकट आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.